ब्रेकफास्ट, लंच, डिनर इंटरमिटंट खाणं बंद करा. मी सकाळी ब्रेकफास्ट केला, मी 11 वाजता कॉफी पिलो, परत मी दुपारी जेवलो, मी 5 वाजता स्नॅक्स खाल्ले, मी संध्याकाळी परत जेवलो, मी झोपताना आईस्क्रीम खाल्लं. सो तुम्ही तुमच्या पोटाला ओव्हरफीड करताय आणि जेव्हा तुमच्या जठरावर या सगळ्या जेवणाचं कलेक्शन होईल, ते वाढेल, तेव्हा तुम्हाला ॲसिडिटीचं नक्की त्रास होणार आहे. सो प्रॉपर डाएट, पॅटर्न डाएट, प्रॉपर डाएटसोबत डाएटचा पॅटर्न मेंटेन करायचा आहे. एक्झरसाईज करा. रेग्युलर एक्झरसाईज केल्यामुळं तुम्ही जे काही खाताय त्याचं डायजेशन प्रॉपर होतं, गॅसेस निघून जातात, स्टूल साफ होते आणि तुमच्या ॲसिडिटीचं प्रमाण कमी होतं. झोप, 7 ते 8 तासाची प्रॉपर झोप घ्या, जेणेकरून तुमचं डायजेशन चांगलं होईल. स्ट्रेस, जेवढा स्ट्रेस जास्त असेल तेवढं ॲसिडिटीचं प्रमाण जास्त राहतं. सो प्रॉपर डाएट पॅटर्न, एक्झरसाईज आणि तुमची चांगली झोप, रिड्यूस युअर स्ट्रेस, ह्या जर गोष्टी आपण केल्या तरच आपल्याला लॉंग टर्म किंवा जास्त दिवसासाठी ॲसिडिटीपासून मुक्तता मिळते.